कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार आहे। शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे। टाकण्यात आलेली आहे, मोठा दिलासा आहे। शेतकऱ्यांना काय सांगा? आमचं महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे। शेतकरी जेव्हा संकटात तेव्हा सरकारने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आहे। आणि आम्ही नेहमीच सांगतो, राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा। आणि त्यामुळे काल अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफीमधल्या ज्या अटी होत्या त्या अटी काढून टाकल्या। आम्ही गेल्या 50,000ची अट देखील काढून टाकली। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे। हा मोठा दिलासा आपल्या बळीराजाला शेतकऱ्यांना महायुतीने आमच्या सरकारने दिलेला आहे। शरद पवारांनी सुद्धा या कर्जमाफीचं कौतुक केलेलं आहे, याचा अर्थ काय काढायचा नेमका? शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत। चांगल्याला चांगलं म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे आणि अनेक वेळा त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे। परंतु काही लोक जे आहेत, सरकारने किती चांगलं काम केलं तरीसुद्धा त्याला सरकारवर आरोप करण्याचं, टीका करण्याचं, जे काही खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारची वृत्ती काही विरोधी पक्षातल्या लोकांची आहे। त्यांना हा खऱ्या अर्थाने एक शरद पवार साहेबांनी दिलेलं उत्तर